वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरम हा स्वामी विज्ञानंदजी यांनी काढलेली संस्था आहे। दरवर्षी याची कॉन्फरन्स होते। या कॉन्फरन्समध्ये मी या ठिकाणी आलो होतो। जे आपलं हिंदू तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानामधले जे आर्थिक मूल्य आहे त्या मूल्यांवर आधारित अर्थव्यवस्था उभी करायची हे याच्या मागचं तत्व आहे। जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 25% कॉन्ट्रीब्युशन असलेला भारत आज या ठिकाणी पुन्हा एकदा प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वात पुढे जातो आहे। आणि त्या दिशेने जात असताना ज्या मूळ तत्वांच्या आधारावर भारताने अगदी अतिप्राचीन कालामध्ये प्रगती केली ती तत्व समजून जर आम्ही त्याचा आधुनिकतेशी मिलाफ केला तर पुन्हा एकदा भारत हा विश्वगुरू होऊ शकतो। अशा प्रकारच्या फिलॉसॉफीने जगभरातले जे आमचे उद्योजक आहेत त्या उद्योजकांना जोडण्याचं काम या फोरमच्या माध्यमातून होत आहे। आणि मला असं वाटतं की एक अतिशय महत्त्वाचं कार्य हा फोरम करतोय। तुम्ही व्यासपीठावर असतानाच एक गुंतवणूक झालेली आहे भारतासाठी। मला अतिशय आनंद आहे की बांगड सिमेंट जे देशातली जी सिमेंटच्या क्षेत्रातली एक सर्वात प्रमुख कंपनी आहे, पहिल्या 1-2 मध्ये ज्यांचं नाव येतं, त्यांनी चंद्रपूरमध्ये 2000 कोटी रुपये गुंतवण्याकरता लेटर ऑफ इंटेंट मला या ठिकाणी दिलेला आहे। तुम्हाला पंतप्रधान म्हणून चुकून का होईना त्याला याला काही अर्थ नाही। आपल्या गोष्टींकडे मी लक्ष देतो। माणिकराव कोकाटेंचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या खात्यांची जबाबदारी आता अजितदादांकडे देण्यात आलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये बिबट्या घरात घुसलेला आहे, 3 जणांना जखमी केले। त्या संदर्भात लगेच आपली टीम त्या ठिकाणी कार्यरत झालेली आहे। हे सगळे वाढते प्रकार अत्यंत गंभीर आहेत, म्हणूनच आपण आता रेस्क्यू सेंटर्स तयार करायला मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे। बिबटे देखील आपण पकडतो, पण रेस्क्यू सेंटर तयार करून त्याच्यामध्ये बिबटे सोडणं हे आता महत्त्वाचं आहे। त्याकडे अतिशय वेगानं काम चाललेलं आहे। झालं आता सांगितलं सर, महाबळेश्वरमध्ये ड्रग्स रॅकेट मोठं समोर आलेलं आहे महाबळेश्वरच्या इथे, आणि त्याच्यामध्ये विरोधकांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेच्या निकटवर्ती त्यांच्या नातेगोत्यांमध्येही कारखाने आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोकेन महाबळेश्वर पाथगणीसारख्या हिल स्टेशनला सापडलेलं कारवाई होऊन पहिल्यांदा तर मी पोलीस विभागाचं अभिनंदन करतो की हा जो काही त्या ठिकाणी धंदा चालला होता तो पूर्णपणे त्याचा पर्दाफाश करून आणि त्याच्यावर मोठी कारवाई पोलिसांनी केली आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये जाणीवपूर्वक राजकीय दृष्ट्या कुठेतरी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींचं नाव आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो चुकीचा आहे, तो निषेधार्ह आहे। कुठल्याही पद्धतीनं आत्तापर्यंतचे जे काही एव्हिडन्सेस आहेत त्यात त्यांचा किंवा त्यांच्या परिवाराचा या ठिकाणी कुठलाही संबंध दुरान्वयानेही आलेला नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी दिशाभूल करून अशा पद्धतीनं बादरानं संबंध जोडायचा हे काही योग्य नाही आहे। या संदर्भात पूर्ण चौकशी आम्ही करतो। चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे। आमचे जे दोन्हीकडचे नेते आहेत हे नेते नीट महायुतीचं जागा वाटप करतायत। मला असं वाटतं या 2 दिवसात ते पूर्ण होऊ शकतं।